पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली असून पंढरपूर तालुक्यातही परिचारक यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील पांडुरंग परिवार प्रणित भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक हे मागील काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटाच्या बैठका घेताना दिसून येत असून यातून समर्थकांशी संवाद साधताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चाचपणी देखील केली जाते। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या या बैठकांच्या सत्रामुळे परिचारक समर्थकांचा उत्साह वाढला असून काल कासेगाव येथे आयोजित बैठकीस परिचारक समर्थकांची मोठी उपस्थिती दिसून आली। कासेगाव जिल्हा परिषद गट हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे, तर पंचायत समितीच्या दोन्ही गणासाठी त्यांच्याकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख यांनी पांडुरंग परिवार सोडल्यानंतर आता कासेगाव गटातून परिचारक प्रणित भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी जिल्हा परिषदेसाठी तसेच पंचायत समितीच्या दोन्ही गणासाठी जोरदार तयारीस लागल्याचं दिसून येत आहे। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले माजी आमदार प्रशांत परिचारक। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या आहेत। सगळ्या गणाच्या बैठका घेतोय। आज कासेगाव गटाची बैठक होती। इच्छुक उमेदवाराबरोबर चर्चा केली। पक्षाचे प्रमुख सगळे पदाधिकारी आणि निवडणुकीला एक संघपणे समोर जायचा निर्णय या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे। बघूया आता पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये पक्ष चिन्ह राहणार का पांडुरंग परिवार काय आहे। आमच्याकडं आमची पंढरपूर शहर मंगळवेढा शहर विकास आघाडी आहे। तोही पक्ष आहे, तोही पक्ष जिवंत ठेवायचा आहे। कायद्याप्रमाणे त्यांना सुद्धा 10% जागा लढवाव्या लागतात। त्यामुळे आपण जसं नगरपालिकेला 4 जागा लढवल्या, बाकीच्या पक्षावर लढवल्या, तसं काय कुठल्या तरी 1-2 जागा आम्हाला त्या ठिकाणी त्या आघाडीवर पण लढवावं लागतील, काही पक्षावर लढवावं लागतील, किंवा कसा समन्वय त्या ठिकाणी करता येईल याचा विचार करून त्या ठिकाणी आम्ही करतोय। आमच्या पुढे अडचण अशी आहे की काही मित्र पक्ष आहेत, उद्या जर काही वर्ण आम्हाला सांगितले की बाबा महायुती म्हणून तुम्ही पुढे जावा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या पक्षाला घेऊन सुद्धा तुम्हाला पुढे जायचा आदेश दिला तर काही जागा त्यांनाही त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या चिन्हावरती लढाव्या लागतील। तो हा सगळा अजून जर तरचा विषय आहे। आता आम्ही अर्ज घेतोय, लोकांची छाननी करतोय, त्याचं उद्या प्रदेश कार्यालयाकडे ते अर्ज पाठवून दिले जाणार आहे। त्याच्यानंतर त्याला मान्यता घेतल्यानंतर कुणी कुठल्या ह्याच्यावर लढायचं हा निर्णय होईल। 2 दिवसात त्याला निर्णय केला जाईल।